आज माझी आणि गुन्हे बाबाची एवढी मोठी भांडणं झाली की आमची भांडणं सोडवायला चक्क पोलिसांनी यायला लागले. तर आज आपल्या दुकानावर अगरबत्तीवाला गुन्हे बाबा आलता आणि मी नुसतं याला चेष्टेनं म्हणलो की याच्याकडनं काय घेऊ नका असं म्हणलं रे, याला एवढा राग आला की ह्यानं माझ्या दुकानात ह्याचा स्टॉल लावला आणि एवढ्यातच थांबला नाही, लावून ती लावून वर काय म्हणतंय बघा. हे माझं दुकान, माझ्या दुकानात यानं पिशवी अडकवली. तुझ्या डॅडचं दुकान हे माझं. असं म्हणल्यावर माझं डोसकच फिरलं. मग काय दिल्या सगळ्या अगरबत्त्या इसकाट. हे सगळं घ्या, तुझं सगळं घ्या, तुझं सगळं. अगरबत्त्या इसकाटल्यावर काय म्हणतंय बघा. 2000 रुपये दे आता, दे. कुठलं 2000 घे आता मग. त्या इसकाटलेल्या अगरबत्त्या गोळा करा आणि जा म्हणलं घरला, तरी बी मस्तीनं बोलते बघा. चुकेगा नाही साला. असं म्हणल्यावर उरलेल्या अगरबत्त्या पण दिल्या इसकाटून. ह्या बी अगरबत्त्या इसकाटल्यावर गुन्हे बाबा आला की माझ्या अंगावर आल्यावर मी काय शांत बसतोय, लागली की मग आमची झंगाड पकाड. आणि तेवढ्यातच कुठनं काय पोलीस आलीत काय माहिती, तो बी भिवूनकार आणि मी पण भिवूनकार. गुन्हे बाबा काय शांतच बसत नव्हता, पोलिसांसमोर मला धमकी द्यायला लागला. मग पोलिसांनी गुन्हे बाबा बरोबर असं काय केलं की ती बघून मी पण लय शॉक झालो. नक्की काय केलं हे बघायचं असेल तर आजच तुमच्या भावाला फॉलो करा आणि भाग 2 बघायला विसरू नका.